अविनाश नमस्कार. आपण आहोत माजलगाव मध्ये आताच हर घर तिरंगा रॅली या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीला विशेष करून उपस्थित असलेल्या आपल्या माजी खासदार प्रीतमताई होत्या. ताई नमस्कार. माजलगाव मध्ये घर घर रॅली तिरंगा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय, काय भावना आपल्या? निश्चितच खूप आनंदाचा हा प्रसंग आहे, कारण जाज्वल्य देशभक्तींनी ओतप्रोत असणाऱ्या मनांना त्यांच्या भावना कुठेतरी व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून संधी मिळते. आणि ही संधी गेले काही वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हालाही ती संधी प्राप्त होण्याचं भाग्य लाभलेलं आहे. खूप छान प्रतिसाद होता. अतिशय आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. आणखी इथल्या नागरिकांचं, माजलगाव मतदारसंघातल्या नागरिकांचं म्हणणं होतं की ताई तुम्ही तर इथं यावं रॅलीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंकजा ताईंनीही आपल्याला तसा आदेश दिला. तर एकंदरीत माजलगाव मतदारसंघासाठी तुम्हाला पाठवण्याच्या काय भावना असतील आणि जनतेनं आपला आग्रह इथं येण्यासाठी काय असतील त्यांच्या मागण्या? मागणीचा विषय नाहीये. आग्रह हा, जर आम्ही जिल्ह्याची बैठक घेतली तर 6च्या 6 विधानसभा असं म्हणतात की एकतर मोठ्या ताई नाही तर मी, दोघींपैकी कोणीतरी आलं पाहिजे. आणि पंकजाताई गेवराईला येणार होत्या आणि अंबाजोगाईला जाणार होत्या. म्हणजे गेवराई आणि केज मतदारसंघ पंकजाताईंच्या माध्यमातून कव्हर होणार होता. तर माजलगाव आणि परळी मी करायचं असं ठरलं होतं, आणि बीड आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्या माध्यमातून करायचं, असं सगळ्यांना कामाचं म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. त्यामागे काही राजकीय कोणती भावना नाहीये. सगळे आमचेच आहेत. आमची इच्छा असते प्रत्येक ठिकाणी जावं, पण एका माणसाला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून फक्त आम्ही आमचं कामाचं विभाजन केलं, बाकी काही नाही. एकदा 15 ऑगस्टच्या आपण सर्वांना, सर्व देशप्रेमींना शुभेच्छा द्या. जरूर. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातले सगळे रहिवासी त्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जसं म्हटलं तसं 1947 मधून इंग्रजांपासून आणि 2014 मध्ये भ्रष्ट राजकारण्यांपासून मोदीजींच्या माध्यमातून आपल्या देशाला दुसऱ्यांदा मिळालेलं स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याचा उत्सव हा आपण सर्वांनी घराघरामध्ये केला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.